Hey, good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स. आपण 6th स्टँडर्डचा 3 डायमेन्शनल शेप्स हा लेसन सुरू केलेला आहे आणि आता लवकरच आपण प्रॅक्टिस सेट सुद्धा सुरू करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्या अगदी थोड्याशा कन्सेप्ट राहिलेल्या आहे. त्या कन्सेप्ट क्लिअर केल्या की आपला लेसन पण संपणार आहे आणि आपण लवकरात लवकर प्रॅक्टिस सेट आणि एक्सरसाइज पण कंप्लीट करणार आहोत. सो फटाफट तुमची नोटबुक, तुमचं पेन, पेन्सिल सगळं माझ्यासोबत घेऊन बसा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतंय ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. म्हणजे शाळा सुरू झालेली आहे, शाळेमध्ये हा लेसन शिकवल्यानंतर तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असणार ना तर तुम्ही फटाफट आन्सर पण देऊ शकतात आणि पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा मिळू शकतात या 3 डायमेन्शनल शेप या लेसनचे. तर नेक्स्ट आणि शेवटचे टॉपिक आहे आपले या 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट या लेसनमधले. तर पुढचा टॉपिक आहे आपला पिरॅमिड. आता पिरॅमिड तुम्ही कुठे पाहिले आहे रे? असा एक देश आहे की जो पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्या जे चित्रांद्वारे दाखवलं सुद्धा आहे तुमच्या पुस्तकामध्ये. बघा हे पिरॅमिड दाखवलेले आहे. कुठल्या देशामध्ये तुम्ही ज्यावेळेस फिरायला जातात ना तिथे फक्त पिरॅमिड पिरॅमिड पिरॅमिडच असे बघायला मिळतात. येस, कुठला देश आहे? इजिप्त. इजिप्त हा देश पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे आणि खुफू जो राजा होता त्या खुफूचं जे पिरॅमिड आहे तो खूप फेमस आहे. खूप लांबून लोक हे पिरॅमिड बघायला येत असतात. आता या पिरॅमिडचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे सायंटिस्ट जाऊन आणि खूप लोक जाऊन त्याच्यावरती अभ्यास करतात. त्या पिरॅमिडचे जे तिन्ही टोकं आहे ते हे बघा, हा पिरॅमिड बघा, हा दिसतोय, हा पिरॅमिड आणि हा पिरॅमिड, हे जर तिन्ही टोकं जर बघितलं तर ते एका रेषेत येतात. त्यांनी इतकं मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये लावलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी या पिरॅमिडमध्ये लॉजिक आहे, रेझनिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि कित्येक वर्ष, हजारो वर्ष होऊन गेले त्या पिरॅमिडला अजून काहीही झालेलं नाही. आपण बघतो की 2 आणि 4 महिन्यापूर्वी बांधलेला पूल कोसळतो, बिल्डिंग कोसळते, पण ह्या किती सारे वर्ष होऊन गेले पण त्या पिरॅमिडला कसलाही धक्का लागलेला नाही. अजूनही लोक तिकडे जातात आणि ते पिरॅमिड बघत असतात. हा पिरॅमिड आपल्या सिलेबसमध्ये आहे आणि हा पिरॅमिड आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. आता तुम्हाला ही टेंट दिसते तंबूसारखं. तुम्ही जर स्काउट गाईडच्या कॅम्पला गेले असाल तर असे तंबू ठोकलेले असतात. तो पण काय असतो? एक पिरॅमिड. किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये किंवा त्याच्यामध्ये किंवा कुठलेही मंदिरं बघा, त्या मंदिरावरती वरचा जो शेप असतो तो असा डोम शेप असतो किंवा पिरॅमिड शेप असतो. मग याच्या मागे सायन्स आहे, याच्या मागे मॅथ्स आहे. काय मॅथ्स आहे, काय सायन्स आहे, त्याला समजून घेऊया. मग ऑब्झर्व द पिरॅमिड अँड द टेंट शोन इन द फिगर. दिस फिगर हॅज अ स्ट्रक्चर हुज व्हर्टिकल फेसेस आर ट्रायंग्युलर अँड मीट ॲट द टॉप. आता बघा हे दिसतंय तुम्हाला, हे त्याचे व्हर्टिकल फेसेस आहे. हे काय आहे? या टेंटचे व्हर्टिकल फेसेस. आता हे 2 फेसेस आपल्याला दिसत आहेत. तिसरा फेस कुठे? तिसरा फेस बॅक साईडला आहे, बाजूला आहे. हे तिघही ट्रायंग्युलर फेसेस त्या एकमेकांना कुठे येऊन मिळतात? या कॉमन पॉईंटमध्ये येऊन मिळतात. ओके, तंबू ठोकल्यानंतर वरचा जो कॉमन पॉईंट असतो तो. ठीक आहे. मीट ॲट द टॉप सच शेप्स आर पिरॅमिड. आणि या शेपला अशा प्रकारचे जे आकार आहे या आकारांना आपण काय म्हणणार आहोत? पिरॅमिड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? पिरॅमिड. आता या पिरॅमिडचे पण प्रकार आहे. तर पहिला प्रकार आपण समजून घेणार आहोत ट्रायंग्युलर पिरॅमिड. ट्रायंग्युलर पिरॅमिड समजून घेऊया छानपैकी. द फिगर शोज अ ट्रायंगल विथ इक्वल साइड्स. हे ट्रायंगल काय आहेत? इक्वल साईडचे आहे. द मिड पॉईंट ऑफ ईच साईड आर कनेक्टेड. आता बघा इथे दिसतोय तुम्हाला, नीट लक्ष द्या बरं का. ट्रायंग्युलर पिरॅमिड समजून घ्या. हा एक ट्रायंगल आहे, दिसतोय तुम्हाला, हा एक ट्रायंगल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा ट्रायंगल, हा पण ह्या पॉईंटमध्ये कॉमन पॉईंटमध्ये येऊन मिळाला. हा तिसरा ट्रायंगल तुमचा, हा पण. हे सगळे कुठे येऊन मिळाले? एका कॉमन मिड पॉईंटमध्ये येऊन तुम्हाला मिळालेले आहे. जसा या तंबूचा हा मिड पॉईंट आहे त्याच पद्धतीने. पण आपण गणितामध्ये फिगर काढताना अशा पद्धतीने काढत असतो. द मिड पॉईंट ऑफ ईच साईड आर कनेक्ट आहे. द 3 व्हर्टायसेस आर जॉईंट बाय फोल्डिंग ऑन द डॉटेड लाईन. आता हे जे आहेत ते काय करणार आहोत आपण? हे डॉटेड लाईन ज्या दाखवलेल्या आहे या डॉटेड लाईन मी परत एकदा रफ करते. ह्या ज्या डॉटेड लाईन आहे बघा, या डॉटेड लाईन काय करायच्या? आपल्याला कनेक्ट करायच्या आहे आणि कनेक्ट करून आपल्याला पिरॅमिड तयार करायचा. असा काय करायचा? एक आकार इथे तयार करायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा, द 3 डायमेन्शनल शेप फॉर्म इज कॉल्ड ॲज अ ट्रायंग्युलर प्रिझम. आणि हे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला एक आकार मिळणार आहे. असा एक आकार मिळणार आहे, त्याला आपण म्हणणार ट्रायंग्युलर प्रिझम. तुमच्या सायन्स लॅबमध्ये पण
स्कॅटरिंग ऑफ द लाईट हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी किंवा 10वीचे काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुमचा प्रिझम असतो. तो प्रिझम तुम्ही बघू शकता, ट्रायंग्युलर शेप असतो आणि तो खाली व्यवस्थित बसू शकतो, जमिनीवरती त्याचा बेस असतो. मग आता हा जो याच्यावरती पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याला व्हर्टायसिस किती असतात, व्हर्टायसिस मोजायचे आहे, पेपरला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बघा मग हा पहिला व्हर्टायसिस 1 2 3 and 4 व्हर्टायसिस किती झाले, शिरोबिंदू किती झाले तुमच्या ट्रायंग्युलर पिरॅमिडला, ट्रायंग्युलर पिरॅमिडला तुमचे 4 व्हर्टायसिस असतात. किती असतात व्हर्टायसिस, हाऊ मेनी व्हर्टायसिस, व्हर्टायसिस असतात तुमचे 4 व्हर्टायसिस. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रायंग्युलर फेसेस. ट्रायंग्युलर फेसेस किती असतात. आता तुम्ही म्हणाल टीचर इथं तर 3च ट्रायंग्युलर फेसेस आहे, पण एक चौथा पण असतो, तो बॅक साईडला आहे. जसं आता मी तुमच्या समोर अशी उभी आहे, माझी बॅक साईड तुम्हाला दिसतंय का आता, पण पाठीमागे काहीतरी आहे हे तर आपल्याला माहिती नाही. तसं त्या पद्धतीने हा ट्रायंग्युलर पिरॅमिड तयार केल्यानंतर त्याची जी बॅक साईड आहे ती आपल्याला दिसत नाही. मग ट्रायंग्युलर फेसेस किती आहेत तुमचे, हा एक ट्रायंग्युलर फेस बघा, हा एक ट्रायंग्युलर फेस, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि पाठीमागे असणारा चौथा. मग ट्रायंग्युलर फेसेस तुम्ही म्हणाल 3च दिसताय, मग तुम्ही उत्तर काय लिहिणार पेपरमध्ये 3 लिहिणार, पण तुम्हाला 0 मार्क मिळतील तिथे. ट्रायंग्युलर फेसेस किती असतात, ट्रायंग्युलर फेसेस किती असतात तुमच्या ट्रायंग्युलर पिरॅमिडला, तर 4 ट्रायंग्युलर फेसेस असतात. किती असतात 4, कारण पाठीमागचा तो आपल्याला दिसत नाही, पाठीमागचा आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर जाणार आहोत एजेस, कडा किती असतात बघा, आपण कडा मोजायच्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 इझिली मोजू शकतो. एजेस किती आहे, एजेस किती आहेत 6 आहे. सो आय थिंक तुम्हाला ट्रायंग्युलर पिरॅमिड काय आहे हे अगदी छानपैकी समजलं असेल. पण तरी पण तुम्हाला मी ट्रायंग्युलर पिरॅमिड, आपल्याकडे खूप सुंदर अशा डायग्रॅम्स आहेत, या डायग्रॅम्समधून मी तुम्हाला समजावून सांगते की ट्रायंग्युलर पिरॅमिड नक्की काय आहे. आपल्याकडे 3D शेप्स पण आहेत छानपैकी, दिसतोय तुम्हाला, आला की नाही आपला ट्रायंग्युलर पिरॅमिड, बघा किती छान दिसतंय, अगदी विथ मेजरमेंट तुम्हाला मी दाखवते ट्रायंग्युलर पिरॅमिड. ओके, हा आहे तुमचा ट्रायंग्युलर पिरॅमिड. याला काय म्हणणार तुम्ही, ट्रायंग्युलर, ट्रायंग्युलर काय आहे पिरॅमिड. मग याच्या बाबतीत परीक्षेला काय येतं आणि काय लक्षात ठेवायचं आहे, काय येतं आणि काय लक्षात ठेवायचं आहे, हाऊ मेनी व्हर्टायसेस, याला किती शिरोबिंदू आहेत, किती शिरोबिंदू आहे मोजा बरं. मी दुसऱ्या पेनने दाखवते तुम्हाला, दुसऱ्या पेनने दाखवते. व्हर्टायसेस किती आहेत 1 2, व्हर्टायसिस म्हणजे काय, 2 बाजू जेव्हा एकमेकींना कनेक्ट होता एका कॉमन पॉईंटमध्ये त्याला आपण व्हर्टिक्स म्हणत असतो. अनेक असेल, जसं एक वचन असतं अनेक वचन असतं, मग एक वचन असेल तर काय म्हणणार तुम्ही व्हर्टिक्स. आणि हे पण मॅथ्समध्ये पण असतं बरं का, एक वचन अनेक वचन. ओके, आणि अनेक वचन असेल तर व्हर्टायसेस, काय म्हणणार तुम्ही व्हर्टायसेस म्हणणार आहात. मग या पिरॅमिडला किती व्हर्टायसेस आहे 1 2 3 and 4, हा चौथा बघा, हे सगळे इकडे एकत्र येऊन मिळत आहे. ठीक आहे, व्हर्टायसेस किती असणार 4. ओके, त्यानंतर फेसेस, फेसेस कोणते ट्रायंग्युलर फेसेस. मग ट्रायंग्युलर फेसेस कुठले, हा एक ट्रायंग्युलर फेस, हा दुसरा ट्रायंग्युलर फेस, हा तिसरा ट्रायंग्युलर फेस, चौथा कुठे गेला लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये, चौथा कुठे गेला, चौथा काय असतो पाठीमागे असतो, बॅक साईडला जो दिसत नाही. सो ट्रायंग्युलर फेसेस किती झाले तुमचे पिरॅमिडला 4 झाले, व्हर्टायसेस किती झाले 4 झाले. आता आपल्याला मोजायचे आहे एजेस. एजेस म्हणजे काय सांगितलं रे तुम्हाला, कडा. ह्या तुमच्या ट्रायंग्युलर प्रिझमला किती कडा असतात, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, ही फोर्थ, ही फिफ्थ आणि ही सिक्स्थ. एजेस कडा किती झाल्या तुमच्या ट्रायंग्युलर प्रिझमला 6 कडा झाल्या. सो अशा पद्धतीने तुम्हाला ट्रायंग्युलर पिरॅमिड काय आहे ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली की नाही, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पिरॅमिडकडे. आता आपण बघणार आहोत स्क्वेअर पिरॅमिड. आता स्क्वेअर पिरॅमिड काय, जसं ट्रायंग्युलर पिरॅमिडमध्ये खालचा जो सरफेस असतो तो ट्रायंग्युलर असतो, तसं स्क्वेअर पिरॅमिड खालचा जो सरफेस आहे तो आपल्याला काय मिळतो, अशा पद्धतीने स्क्वेअर मिळत असतो, म्हणून त्याला आपण स्क्वेअर पिरॅमिड म्हणत असतो. आता स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे ना, स्क्वेअर की ज्याच्या सगळ्या साईड सेम आहेत, सगळ्या साईड सेम आहे. ही 4 सेंटीमीटर असेल तर ही पण 4, ही पण 4, ही पण 4 सेंटीमीटर, याला आपण स्क्वेअर म्हणतो. आणि ईच अँगल इज अ राईट अँगल. मग सगळ्या अँगलची मेजरमेंट किती येईल नक्की लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये. हा झाला तुमचा स्क्वेअर. मग हा स्क्वेअर पिरॅमिड सुद्धा असतो. हा स्क्वेअर पिरॅमिड असा दिसतो बघा,
अशा पद्धतीने हा स्क्वेअर पिरॅमिड दिसत असतो. मग ह्या ॲडजेसंट 3 डायमेन्शनल शेप ऑफ स्क्वेअर पिरॅमिड, त्याचे पण व्हर्टायसेस, त्याचे ट्रायंग्युलर फेसेस, एजेस, स्क्वेअर फेसेस सगळं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, चला छानपैकी समजून घेऊया. आता पहिले बघायचं आपल्याला व्हर्टायसेस, त्याला शिरोबिंदू किती आहे. मग आता शिरोबिंदू म्हणजे बघा हा 1 2 3 4 आणि 5, म्हणजे जेव्हा टू साईड एका बिंदूत येऊन मिळतात आपण त्याला व्हर्टायसेस म्हणतो. असे किती पॉईंट्स आहेत, किती व्हर्टिक्स आहेत या तुमच्या स्क्वेअर पिरॅमिडला, 5 व्हर्टायसेस आहे. त्यानंतर ट्रायंग्युलर फेसेस किती आहे. आता ट्रायंग्युलर फेसेस नीट समजून घ्या. ट्रायंग्युलर फेसेस नीट समजून घ्या, मी तुम्हाला व्यवस्थित इथे दाखवते ट्रायंग्युलर फेसेस काय आहे. ठीक आहे, मग आता ट्रायंग्युलर फेसेस बघा, हा पहिला ट्रायंग्युलर फेस दिसतोय तुम्हाला, दिसला. ह्या स्क्वेअर पिरॅमिडमध्ये हा पहिला ट्रायंगल, त्यानंतर इकडे एक हा छोटा ट्रायंगल तयार झालाय, दिसतोय का तुम्हाला, हा एक छोटा ट्रायंगल पण तयार झाला, हा दुसरा ट्रायंगल, त्याच्यानंतर हा एक इथे तिसरा ट्रायंगल पण तयार झाला. किती झाले, 1 + 1 + 1 हे 3 ट्रायंगल तयार झाले. आणि एक डॉट डॉट लाईनने बॅक साईडला अजून एक ट्रायंगल तयार झाला, दिसतोय हा तुम्हाला, हा एक अजून ट्रायंगल तयार झाला, दिसतोय हा एक ट्रायंगल तयार झालेला, हा तिसरा ट्रायंगल, चौथा ट्रायंगल. असे एकूण ट्रायंग्युलर पिरॅमिडमध्ये ट्रायंग्युलर फेसेस किती असतात, एकूण किती मिळाले, 4 ट्रायंग्युलर, इथे लिहायला पाहतो 4 ट्रायंग्युलर फेसेस मिळाले आहे. त्यानंतर एजेस, आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या कडा मोजायच्या आहेत. कडा मोजूया आपण याच्या, हे रफ करते मी आता. आपण याच्या कडा मोजूया, चला फटाफट. 1 2 3 4 5, किती झाल्या या, 5 झाल्या. त्याच्यानंतर 6 7, ह्या 2 झाल्या 7, आणि ही एक आडवी 8. किती कडा, 8 म्हणजे टोटल ही काय झाली 1. टोटल किती एजेस झाल्या, किती झाल्या, ह्या 5, ह्या 2 आणि ही एक 3. अशा एकूण तुमच्या स्क्वेअर पिरॅमिडला कडा किती असतात, तर 8 कडा असतात, 8 एजेस असतात. बघितलं, 5 व्हर्टायसेस आहे, 4 ट्रायंग्युलर फेसेस आहे. बघा हे 4 ट्रायंग्युलर फेसेस, हा 1 2 3 आणि हा 4, हे 4 ट्रायंग्युलर फेसेस पण आहे. एजेस आपण 8 बघितल्या. आता स्क्वेअर फेसेस किती आहे. आता साधी गोष्ट आहे, हा जो फोल्ड केलेला आहे, आपण हे जे टोक आहे ते उचलून इकडे लावलं, हे इकडे लावलं, असे 4ही टोकं एकमेकांना मिळवले, हे 4ही टोकं एकमेकांना मिळवले तर वरती एक पॉईंट येईल, बरोबर की नाही, एक ट्रायंगल तयार होईल. आणि खाली हा जो फेस आहे, स्क्वेअर फेस किती राहणार आहे, एक स्क्वेअर फेस राहणार आहे. सो स्क्वेअर फेसची संख्या जर तुम्हाला विचारली तर किती लिहिणार आहात, स्क्वेअरची फेसची संख्या तुमची 1 असणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कोन. आईस्क्रीमचा कोन खातात ना सगळे, आईस्क्रीमचा जो कोन आहे त्या आईस्क्रीमचा कोन कसा असतो, अशा पद्धतीने तुमचा हा आईस्क्रीमचा कोन असतो, आणि वरती ही अशी छानपैकी आईस्क्रीम असते, आणि वरती अशी टॉपला अशी चेरी वगैरे असते. असा हा आईस्क्रीमचा कोन. किंवा तुमच्या बर्थडे पार्टीला त्याच्या कॅप्स वगैरे घालतो बघा, ह्या पण काय असतात, तुमच्या कोन शेप असतात. हा आईस्क्रीमचा कोन. आता आपल्याला मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करायचा आहे. बघा, मग आता हा आईस्क्रीमचा कोन वगैरे कसा बनवायचा हे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी थ्रू दिलेलं आहे. आता ती ॲक्टिव्हिटी तुम्ही बघून घ्या आणि आईस्क्रीमचा कोन बनवून मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा की तुम्हाला हा बनवायला जमला की नाही. आता आपलं महत्त्वाचं पेपरच्या दृष्टीने या कोनचं काय काय विचारलं जाणार आहे, तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो आईस्क्रीमचा कोन आहे किंवा कुठलाही कोन आहे त्याला व्हर्टिक्स किती आहे. व्हर्टिक्स म्हणजे शिरोबिंदूंची संख्या किती आहे, 1. सो व्हर्टिक्स किती आले तुमचे, 1 आले. त्याच्यानंतर कर्व सरफेस. तुम्हाला मी ही बॉटल दाखवली होती, हा या बॉटलचा काय आहे, हा कर्व सरफेस. मग तसंच ह्या तुमच्या कोनला किती कर्व सरफेस आहे रे, बघा बरं. हा काय झाला, याचा हा कर्व सरफेस झाला. हा का पूर्ण काय झाला, त्याचा कर्व सरफेस झाला. म्हणजे याची कर्व सरफेसची संख्या पण किती झाली तुमची, कर्व फेसची संख्या 1 झाली. त्यानंतर कर्व सरफेसची संख्या किती झाली, 1 झाली. त्यानंतर सर्क्युलर एज म्हणजे तुम्ही बघितलं आहे, ती कॅप जी आहे ती आपण जर जमिनीवर ठेवली तर ती जी रिंग असते त्या रिंगवरती उभी राहते. त्या रिंगला आपण काय म्हणत असतो, सर्क्युलर एज म्हणत असतो, कडा म्हणत असतो. मग आता ही जी कडा आहे इकडची तर आपल्याला दिसते पण पाठीमागची दिसत नाहीये, पण ती पाठीमागची असते बरं का.
पाठीमागची नसती तर तो शंकू उभा कसा राहिला असता, किंवा तो कोण जो आहे तो उभा राहिला असता का नाही. म्हणजे ही जी पूर्ण आहे, ही जी कडा आहे, या कडेला काय म्हणणार आहात तुम्ही, सर्क्युलर एज. मग अशा किती कडे आहे रे, सर्क्युलर एज पण 1 आहे. आणि कर्व फेस, आता कर्व फेस, कर्व सरफेस आणि कर्व फेस, आता इथे बघा सर्क्युलर एज आहे, सर्क्युलर फेस आहे. आता कर्व फेस, कर्व फेस तुम्हाला मगाशी 1 सांगितलेलं आहे. आणि सर्क्युलर फेस सगळ्यात महत्त्वाचा आहे. एज तर समजली, सर्क्युलर फेस म्हणजे हा जो गोल आहे यातला जो आतला जो सरफेस आहे याला तुम्ही सर्क्युलर फेस म्हणणार आहात. मग या सर्क्युलर फेसची संख्या 1 आहे. मग तुम्हाला कळलं असेल, व्हर्टिक्स 1, कर्व सरफेस 1, सर्क्युलर एज 1 आणि कर्व फेस किती झाला, 1. सो अशा पद्धतीने आपला जो कोन आहे, कोनच्या दृष्टीने 1 1 1 सगळ्या गोष्टी 1 1 आहे, हे लक्षात ठेवायचं शॉर्टकट ट्रिकने. पुढचा आपला टॉपिक आहे स्पेअर. स्पेअरमध्ये बघा, वी सी शेप्स लाईक बॉल अँड लड्डू इन अ डेली. स्पेअरचं एक्झाम्पल, तुमची मम्मी दिवाळीला लाडू करते किंवा आपण हिवाळ्यामध्ये खारी खोबऱ्याचे लाडू करत असतो, हे लाडूचं उदाहरण आहे. किंवा तुम्ही जे खेळतात ते खेळमध्ये असा बॉल असतो बघा, हे काय आहे, स्पेअर शेप. हा गणितामध्ये याला एक विशिष्ट नाव आहे. त्या नावाला काय आहे, काय म्हणतो आपण, स्पेअर शेप म्हणत असतो. द शेप ऑफ बॉल इज स्पेरिकल. तुम्हाला जर विचारलं की ह्या बॉलचा शेप कुठला आहे, त्याला नाव काय आहे, तर त्या शेपचं तुम्हाला नाव लिहिता आलं पाहिजे. तर त्या शेपचं नाव आहे स्पेरिकल शेप. कुठला शेप आहे हा, स्पेरिकल शेप हे त्याचं नाव आहे. This 3-dimensional figure does not have edge and vertices but have curved surface. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पेअर विषयी, जर तुम्हाला परीक्षेला विचारलं हाऊ मेनी एजेस द स्पेअर हॅव, तुम्ही काय लिहिणार, काय लिहिणार, नो एज. काय लिहिणार, एकही कडा नसते तुमची. या सर्कलला एकही कडा आहे का नाही, किंवा 0 0 लिहिलं तरी चालणार आहे. अँड व्हर्टायसेस, किती व्हर्टायसेस असतात तरी तुम्हाला स्पेअरला किती व्हर्टायसेस असतात, नो व्हर्टायसेस 0, बट हॅव कर्व सरफेस. पण त्याला काय असतात, कर्व सरफेस मात्र असतात. सो असा झाला तुमचा हा स्पेअर. कधीही असा स्पेअर सरफेस दिलेला आहे आणि ह्या स्पेअर सरफेसला तुम्हाला विचारलं की स्पेअर सरफेसला तुमच्या व्हर्टिक्स किती आहेत, या स्पेअर सरफेसला तुमच्या व्हर्टिक्स किती आहे, तर व्हर्टिक्स किती लिहिणार, 0, नो व्हर्टिक्स. त्यानंतर एजेस, कडा किती आहेत असं विचारलं तरी लिहिणार 0. फेसेस विचारलं, फेसेस किती आहे, भाग आपण बघा जसं क्यूबॉइडचे बघितले 1 2 3 4 5 6 फेसेस बघितलं, तसं याला फेसेस पण काय असतात 0. पण कर्व एक काय असतो, कर्व फेस असतो, त्याला कर्व काय असतो, एक फेस असतो. कर्व फेस किती असतो, कर्व फेस 1 असतो. एक कर्व, हा कर्व आहे, ठीक आहे. बाकी सगळे 0, व्हर्टिक्स, एजेस, फेसेस 0. कर्व फेस किती असतो तुमचा, 1 असतो. सो अशा पद्धतीने स्पेअर सुद्धा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. आय थिंक तुम्हाला आता पिरॅमिड काय आहे, प्रिझम काय आहे याच्यामधला डिफरन्सही समजला असेल. आणि लवकरच आपण जाणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 वरती. ओके, आता मी थांबते. बाय एव्हरीवन.